नाचता येईना अंगणवाकडं असं झालं आहे माझं. तर नमस्कार मंडळी, मी पौर्णिमा. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. ऑलरेडी मला उशीर झाला होता उठायलासुद्धा आणि आवरायलासुद्धा, आणि मम्मी आणि माझा भाऊ मला खूपच ओरडत होते, तरीसुद्धा मी असं काही नखरे करत होती. फायनली रेडी झाले, तोंडाला स्कार्फ बांधला आणि आम्ही निघालो होतो मम्मीच्या ट्रीटमेंटसाठी. तर मम्मीला ना थोडासा त्रास होत होता, त्याच्यामुळे तिची थेरपी चालू आहे, तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मग भावाला आम्ही बाय बाय केलं. दवाखान्यामध्ये तर आम्ही वेळेवरती पोहोचलो होतो, पण तिथला स्टाफ काही आला नव्हता, त्याच्यामुळे मग आम्ही दोघीजण तिथेच थांबलो थोडा वेळ. त्याच्यानंतर मग मम्मीची ट्रीटमेंट चालू होती आणि मला बाहेर बसायला सांगितलं होतं, तर मी बसून बसून काय करणार, त्याच्यासाठी मी ब्लॉगचीच तयारी करत होती. तर थोड्या दिवसांमध्ये मी कोकण ट्रिपला जाणार आहे, तर त्याच्यासाठीच मी कंटेंट प्रिपेअर करत होते. असं त्याच्यानंतर मग मम्मीची ट्रीटमेंट झाली होती, मग आम्ही पार्लरमध्ये गेलो होतो. तर पार्लरचं पूर्ण काम संपवून मी आलेच होते. त्याच्यानंतर मग थोडंसं मम्मीला घेऊन मी बाहेर गेली होती, कारण मला मेडिकलमध्ये थोडंसं काम होतं, मेडिसिन आणायची होती. तर ते काम झालं आणि आज पण आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. पाणीपुरीसोबतच ना मी बदाम शेक पण पिले होते, कारण आजकाल ना उन्हाळा जास्त जाणवायला लागलेला आहे. चलो गाईज, बाय बाय.